दाओसमध्ये आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रानं तब्बल 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले असून आणखी 10 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांची प्राथमिक बोलणी झाल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे आणि यातून 40 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट देखील साध्य होणार आहे। दाओसमधून आलेली ही विक्रमी गुंतवणूक ठरलेली आहे। दाओसमधल्या या विक्रमी गुंतवणुकी संदर्भातला हा खास रिपोर्ट पाहूया। 83% करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक। एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक। 40 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट। देशातील पहिली इनोव्हेशन सिटी मुंबई नजीक। मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करणार। दावोसमधील आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये 83% करारांमध्ये थेट परकीय गुंतवणूक असून एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात ही गुंतवणूक येते। 16% गुंतवणूक ही परकीय तंत्रज्ञान भागीदारीत आहे। या 18 देशांमध्ये अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, जपान, स्वित्झर्लंड, स्वीडन, नेदरलँड, नॉर्वे, इटली, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, UAE, स्पेन, कॅनडा, बेल्जियम इत्यादींचा समावेश आहे। औद्योगिक सेवा, कृषी, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आली आहे। सामंजस्य करार प्रत्यक्षात परावर्तित होण्याचा दर हा 75%। गेल्या वर्षीचे करार हे 75% प्रत्यक्षात आलेले। या परिषदेसाठी महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिनिधित्व केलं होतं। त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचं शिष्टमंडळ होतं। दावोसमधील गुंतवणुकीतून महाराष्ट्राला वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला। जगातले हुज हू असे जे CEOज आहेत यांच्यासोबत बैठका झाल्या। त्यांना महाराष्ट्रात आणि भारतात मी निमंत्रित केलं। काहींचं ऑलरेडी ऑपरेशन चाललंय, ते अधिक मोठं कसं करता येईल या संदर्भात चर्चा झाल्या। काही टेक्नॉलॉजीच्या चर्चा झाल्या। यासोबत काही खूप चांगल्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाल्या आणि वेगवेगळ्या लोकांना या ठिकाणी एका थीम खाली काम करावं लागेल आणि त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये आपण मुंबईला एक सर्क्युलर इकॉनॉमीचं शहर म्हणून त्या ठिकाणी पोर्ट्रे करू शकू। SBG, ब्रुकफिल्ड, आर्सेलर मित्तल, फिनमन ग्लोबल, इस्सार, स्कोडा ऑटो, फॉक्सवॅगन, STT टेलिमीडिया, टाटा, अदानी, रिलायन्स, JBL, कोका कोला, बॉश, कॅपिटल लँड, आयर्न माउंटन अशा अनेक कंपन्यांशी हे करार झालेले आहेत। काही समूह हे भारतीय असले तरी त्यांच्या सुमारे 165 देशांमध्ये गुंतवणूक आहे। क्वांटम कम्प्युटिंग, AI, GCC, डेटा सेंटर्स, आरोग्य, अन्न प्रक्रिया, ग्रीन स्टील, नगर विकास, जहाज निर्माण, फिनटेक, लॉजिस्टिक, डिजिटल इन्फ्रा अशा सर्वच क्षेत्रात ही गुंतवणूक आली आहे। ही गुंतवणूक 3 ते 7 वर्षात परावर्तित होत असते। त्यातून टप्प्याटप्प्यानं रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे। राज्यात 40 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार। कोकणात 3,50,000 कोटी, नागपूर आणि विदर्भात 2,70,000 कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये 55,000 कोटी, उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर 50,000 कोटी, 3,000 मेगावॅट क्षमतेचे ग्रीन डेटा सेंटर पार्क उभारणार। मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी तयार करणार। मुंबईतील पाणी, हवा याचे प्रश्न यातून सोडवण्यात येणार। सर्व प्रकारच्या वेस्टवर प्रक्रिया करण्यात येणार। मुंबईत पुढील 2 ते 3 वर्षात अंमलबजावणी होणार। जायका, JBIC, युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील स्टॅनफोर्ड बायोडिझाईन यांच्यासोबत संस्थात्मक करार। पहिल्या टप्प्यात 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक। नवी मुंबई विमानतळापासून 20 किलोमीटरवर ग्रोथ सेंटर उभारणार। प्लग अँड प्ले या धर्तीवर रेडी टू स्टार्ट पद्धतीनं लगेच कामकाज सुरू। ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर, फिनटेकची इकोसिस्टीम तयार करणार। नवीन बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार होणार। अदानी समूह महाराष्ट्रात 66 अब्ज डॉलर्स गुंतवणार। आगामी 10 वर्षात महाराष्ट्रात तब्बल 66 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक। विमान वाहतूक, हरित ऊर्जा, शहरी पायाभूत सुविधा, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक उत्पादन क्षेत्रात
ही गुंतवणूक होणार। या गुंतवणुकीतून राज्यात लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार। महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी आणि जगभरातील विविध घटकांच्या दृष्टीनं स्वागतशील भूमिका घेऊन सज्ज आहे। यातून पारदर्शक, विश्वासार्ह आणि दीर्घकालीन अशी व्यवस्था निर्माण होणं अपेक्षित आहे। अशा संवादातून एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृढ संबंध प्रस्थापित होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय। दावोसमध्ये साकारण्यात आलेले मॅग्नेटिक महाराष्ट्राचे पवेलियन आकर्षणाचं केंद्र ठरलं होतं। या पवेलियनला विविध क्षेत्रातील उद्योजक, गुंतवणूकदारांसह भारतातील मान्यवरांनी आवर्जून भेट दिली। विरोधकांनी दावोस आर्थिक परिषदेवर टीका केली असली तरी विक्रमी गुंतवणूक आपल्या राज्यात येणं आणि त्यातून लाखोंच्या संख्येनं रोजगाराची निर्मिती होण्याचं महाराष्ट्र नेहमीच विकासाच्या मार्गावर अव्वल क्रमांकावर पुढे राहील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।